नमस्कार, मी समाधान विठ्ठल बेदरे, येडेश्वरी देवस्थानचा सदस्य आहे. चैत्र पौर्णिमा यात्रा 2026 आजचा हा शेवटचा दिवस आहे. आज सायंकाळी 4 वाजता पालखी अमराई मंदिर या ठिकाणाहून सोन्याच्या रानामार्गे येडेश्वरीकडे आज 4 वाजता पालखीचे प्रस्थान होत आहे. तत्पूर्वी या ठिकाणी अमराई मंदिरामध्ये संध्याकाळी 4 वाजता घोगरी महाप्रसादाचे वाटप होईल. त्या घोगरी महाप्रसादाचा या ठिकाणी 4 वाजता बरोबर मानकरी पाटील, त्याचबरोबर बोधले महाराज आणि देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये घोगरी महाप्रसादाचं पूजन होईल. आणि पूजन झाल्यानंतर इथून जे आहे ते पालखीचं प्रस्थान होईल. घोगरी शिजवण्याचा मान जो आहे तो येरमाळा येथील उंबरदंड कुटुंबाला आहे आणि त्यांनी सकाळपासूनच त्यांचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. आता हा घोगरी महाप्रसाद 4 वाजता झाल्यानंतर पालखी थेट सोन्याच्या रानात जाते. सोन्याच्या रानामध्ये काल रात्री येडेश्वरी देवस्थान ट्रस्टचे पुजारी बांधव जे आहेत त्या पुजारी बांधवाच्या जेवढे पुजाऱ्यांची घरं आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या घरामधून गाईच्या शेणाच्या गोवऱ्या गोळा करून त्या गोवऱ्यांच्या माध्यमातून भाविकांनी 4 दिवस वेचलेला चुना जो तो रात्री त्याची भट्टी लावण्यात आलेली आहे. पुजारी जे आहेत ते भट्टी लावतात. सकाळी पुन्हा गावातील आणि बाहेरगावचे येणारे भाविक जे आहेत तो सर्व चुना वेचतात आणि चुना वेचल्यानंतर तो वेचलेला चुना जो त्याचा एक ढिगारा त्या ठिकाणी साठलेला असतो. पालखी ज्यावेळेला चुन्याच्या रानात जाते त्यावेळेला त्या ठिकाणी देखील परत त्या चुन्याचं पूजन होतं. त्या ठिकाणी मानकरी पाटील, त्याचबरोबर मुकदम, येडेश्वरी देवस्थानचे मुकदम जे आहेत यांच्या हस्ते त्या ठिकाणी पूजन होतं. आणि पूजन झाल्यानंतर तो चुना जो आहे तो पोत्यामध्ये भरून भाजलेला चुना मंदिराकडे घेऊन नेला जातो. हा चुना घेऊन जाण्याचा मान येरमाळा येथील वारीक कुटुंबातील मोरे कुटुंबाकडे आहे. त्यासाठी लागणारी बैलगाडी आणि सर्व सजावट ते करतात आणि आपल्या बैलगाडीमार्फत त्या बैलगाडीमधून ते चुना जे आहे ते येडेश्वरी मंदिरावर पोच करतात. येडेश्वरी मंदिरावर तो चुना गेल्यानंतर पालखीसोबत उद्यापासून 2 दिवस तो चुना जो आहे तो विरी घातला जातो आणि अष्टमीच्या दिवशी त्याच चुन्याने आईच्या गाभाऱ्याला पोतरा दिला जातो. त्या गाभारा जो आहे तो पूर्णपणे भाविकांनी वेचलेल्या चुन्याचाच रंग असतो, त्याच्यावर कुठलाही दुसरा रंग दिला जात नाही. आणि मग अष्टमीला ही यात्रा जी आहे ती समाप्त होते. अशा पद्धतीनं चुन्याचं महत्त्व आहे.